मित्रांनो, पायथागोरसचे त्रिकूट पाठ करून कंटाळलात? आता पाठ करायची गरज नाही. फक्त एका संख्येवरून त्रिकूट कसं काढायचं ते आज आपण पाहूया. प्रथम विषम संख्येचा आपण बघूया. विषम संख्येचं याच्यामध्ये 3 ही संख्या आहे. तर सुरुवातीला काय करायचं? 3 या संख्येचा वर्ग करायचा. 3 या संख्येचा वर्ग किती येणार आहे? 9. बरोबर आहे. 9 आल्याच्या नंतर दुसरी स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला की 9 मधून 1 वजा करायचे. किती उत्तर येणार आहे? 8. बरोबर आहे. 8 आल्याच्या नंतर या 8 ला 2 ने भागायचे आहे. बरोबर आहे. 2 ने भागल्यानंतर उत्तर किती? बे 1 बे आणि बे 4 8. उत्तर किती आलं? 4. झालं त्रिकूट तयार आपलं. पहिली संख्या किती आहे बघा? 3. उत्तर हे किती आलं? 4. आणि 4च्या लगतची म्हणजे समोरची संख्या घ्यायची. किती? 5. अगदी सोप्या पद्धतीनं एका संख्येवरून आपण त्रिकूट तयार केलं आहे. सोपं आहे की नाही? बरोबर आहे. आता आपण समसंख्येचं बघू. समसंख्येचं त्रिकूट काढता वेळेस आपण एक संख्या घेतली 6. ठीक आहे. 6 संख्येला काय करायचं? प्रथम या 6 संख्येला 2 ने भागायची. बघा, बे 1 बे, बे 3 6. किती उत्तर आले या ठिकाणी? 3. मग 3 या संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा. 3 या संख्येचा वर्ग किती? 9. बरोबर आहे. याच्यामधून 9 मधून काय करायचं? पुढची स्टेप 9 वजा 1 करायचं आणि दुसऱ्या वेळेस 9 अधिक 1 करायचं. किती आलं? 9 वजा 1 8 आणि दुसरं 9 अधिक 1 10. झालं. सोपं आहे. बघा, तर हे त्रिकूट असं तयार झालं. पहिली संख्या 6, दुसरी संख्या आपल्याला या ठिकाणी 8 भेटली आणि तिसरी संख्या भेटली आपल्याला 10. आहे की नाही सोपं? झालं की नाही? हे विषम संख्या आणि समसंख्या संख्येवरून आपण त्रिकूट तयार केले आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एड्युटेक फॉर यू मध्ये तुमचे स्वागत आहे. महत्त्वाचे तालिमी अपडेटसाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा.